जप्त केलेल्या प्रॉपर्टीज, सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टीज, हिंदू देवस्थानाच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळाल्या पाहिजे. नितेश राणेचं म्हणणं योग्य आहे, त्या जनतेला परत मिळाला पाहिजे, देवस्थानाला परत मिळाला पाहिजे. याकरता सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार काम करत आहे. नाही, राज्यपालालाही सुद्धा जे निवेदन दिलं ते निवेदन सरकारकडेच येतं. सरकार त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे. मला वाटतं राज्यपालाकडे गेलं त्यांचा अधिकार आहे, पण ते निवेदन सरकारकडेच येईल तेव्हा सरकार योग्य पद्धतीने त्याच्यावर जे काही मुद्दे सुटले असतील ते पूर्ण पुढे जाईल. सदस्यता मोहीम कालपासून सुरू झालेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नियोजन आहे का, आणि त्या निवडणुकांसाठी कसं नियोजन? 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला 3,11,00,000 मतं मिळाली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेने मोदींच्या नेतृत्वात आम्हाला या ठिकाणी एक मोठं यश आम्हाला दिलेलं आहे. देवेंद्रजी या ठिकाणी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आमच्या महाराष्ट्राचे नेते आहेत. मला असं वाटतं मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनताही भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येत आहे. आम्ही 1.5 कोटी सदस्य संख्या करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये ज्या आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये आम्ही जसं नेत्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे तशीच कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व लोक मैदानात उतरणार आहोत. आमची महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येणार आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी आपलं यश मिळवेल आणि दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ज्या योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्या योजना पुढे नेण्याकरता या संस्था महत्त्वाच्या आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाच्या आहे. त्याकरता आम्ही या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर यश संपादन करण्यात